चे आमदार संतोष बांगर हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात। आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर पोहोचले। तो कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊनच आणि तिथे देखील त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर त्या मतदान केंद्रावर एक महिला मतदान करत असताना मतदान कसं करायचं हे सांगताना संतोष बांगर पाहायला मिळतात। आणि एवढ्यावरच संतोष बांगर थांबणारे ते कोण? त्यांनी आपण कुणाला मतदान करतो आहोत किंवा आपण कशा प्रकारे मतदान करता आहोत हे देखील आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय। त्यामुळे संतोष बांगर हे की सुधरते नाही असंच म्हणण्याची वेळ आता आली आहे। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा वादात। मतदान केंद्रात केलं मोबाईल मधून शूटिंग। महिलेला सांगितलं मतदान कसं करायचं। हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर म्हणजे वादाचं दुसरं नाव। हिंगोली शहरातल्या बाजार परिसरातल्या मतदान केंद्र 3 मध्ये बांगर कार्यकर्त्यांची फौज घेऊन दाखल झाले। मतदान केंद्रात शिरताच बांगर यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा बांगर यांनी मतदान केंद्रात दिल्या। बांगर मतदान करण्यासाठी मतदानाच्या खोलीत पोहोचले। त्यावेळी एक महिला बूथमध्ये मतदान करत होती। त्यावेळी बांगर यांनी त्या महिलेला चक्क मतदान कसं करायचं हे सांगितलं। खरं तर ती महिला त्यांना सांगत होती माझं मतदान करून झालंय, तरी बांगर तिला सूचना देत राहिले। बांगरच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही त्या महिलेला कुठलं बटन दाबायचं याबद्दल सूचना करत होते। पुढे तर संतोष बांगर यांनी कळसच केला। संतोष बांगर स्वतः मतदान बूथ मध्ये गेले। तिथे त्यांनी मतदान केलं। मतदान करताना आपण कुणाला मतदान करतोय, कुठलं बटन दाबतोय त्याचं स्वतःच्या मोबाईल मधून शूटिंग ही केलं। दुसरीकडे त्यांचा कार्यकर्ताही समोरून दुसऱ्या मोबाईल मधून संतोष बांगर यांचं शूटिंग करत होता। संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार भाजप आमदार तानाजी बुटकुळे यांनी केली आहे। की कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे मतदान केंद्रात जाऊन एका महिलेला बटन दाबायला दाखवत आहेत, हे बटन दाब म्हणून। मी तर मागच्याही आठवड्यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संतोष बांगर नावाचा जो आमदार आहे कळमनुरीचा, हा हिंगोली शहराला कलंक आहे। आज तर लोकशाहीला कलंक आहे असं आज दिसू लागलंय। मी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे, तेही पोलिसात तक्रार करू लागलेत आणि निश्चित रूपानं कारवाई करण्याचं काम निवडणूक आयोग करेल। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात तातडीनं अहवाल मागवण्यात आलाय। गोपनीयतेचा भंग केल्याचं आढळल्यास संतोष बांगर यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। त्याकडे क्लिप आलेली आहे, क्लिप थोडीफार अर्धवट आहे। त्याच्या अनुषंगाने PRO जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष, त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती, किती जण तिथे आपण उपस्थित होते मतदान केंद्रामध्ये, आणि त्याच्यावरून जर तिथे जर गोपनीयतेचा भंग होतोय असं अहवालांती दिसलं, आता प्राथमिक दर्शनी तसं हे होते, पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्राध्यक्ष, कारण की ते स्थळ पाहणी ठिकाणी होते, तर त्यांना त्याच्याबद्दल अहवाल घेऊन जर त्यांच्या बाबतीत हे होत असेल तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे हे होणार आहे। संतोष बांगर यांच्या या वागण्यावरून मुख्यमंत्र्यांनीही फटकारलाय। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत। आता संतोष बांगर यांच्यावर खरंच कारवाई होते का याकडे लक्ष असेल।
समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली.